तुमची कन्या राशी आहे तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. कन्या राशीच्या मंडळींनो, कधी विचार केलाय का की कालपर्यंत जी लोक तुमच्या सोबत हसत खेळत होती, अचानक असं काय घडणार आहे की 10 जुलै नंतर त्याच लोकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहणार आहेत? हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. हा निसर्गाचा कोणता खेळ आहे की जो कालपर्यंत आनंदी असणाऱ्यांना एका क्षणात रडवायला लावणार आहे? पण थांबा, ही भीतीची नाही तर एक महापरिवर्तनाची नांदी आहे. कारण बरोबर 20 वर्षानंतर मंडळी, बरोबर 20 वर्षानंतर तुमच्या आयुष्यात एक असा राजयोग सक्रिय होत आहे जो तुमचं संपूर्ण नशीब पालटून टाकणार आहे. आणि या सगळ्यात एका अशा भाग्यवान व्यक्तीची एंट्री होणार आहे ज्याची तुम्ही गेले अनेक वर्षापासून वाट पाहत होतात. कन्या राशीच्या मंडळींनो, 10 जुलैच्या त्या रात्री नक्की काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण आजचा एक एक शब्द थेट तुमच्या आयुष्याशी जोडला गेला आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हो माझी पण कन्या राशी आहे अशी प्रत्येकाने कमेंट करा. ज्यांचा स्वामींवर गुरुदेव दत्त महाराजांवर विश्वास असेल त्यांनी ही कमेंट केलीच पाहिजे. मंडळींनो, श्री स्वामी समर्थ कमेंट देखील करा. तर मंडळींनो, तुम्ही कमेंट केली, सबस्क्राईब पण केलं, बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. म्हणजे जेव्हा कधी मी कन्या राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मंडळींनो, कन्या राशीच्या मंडळींनो, अनेक ज्योतिषीय मान्यता आणि ग्रहांच्या गोचार स्थितीनुसार आगामी 10 जुलैनंतर तुमच्या कुंडलीत एक प्रचंड मोठी उलथापालथ पाहायला मिळू शकते. ज्योतिषशास्त्र असं मानलं जातं की जेव्हा एखादा मोठा ग्रह आपली चाल बदलतो ना, तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होतो. आणि नेमका असाच एक दुर्मिळ योग तब्बल 20 वर्षानंतर पुन्हा एकदा तुमच्या आयुष्यासाठी सक्रिय होत आहे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की 10 जुलैच्या त्या रात्री नेमकं काय घडणार आहे? तर लक्ष देऊन ऐका. या रात्री आकाशातील ग्रह नक्षत्राची अशी काही दुर्मिळ युती होत आहे जिथे तुमच्या राशीचा स्वामी आणि इतर मुख्य ग्रहांचे नक्षत्र परिवर्तन होणार आहे. ही केवळ एक खगोलीय घटना नाही मंडळी, ही केवळ एक खगोलीय घटना नाही तर ब्रह्मांडातून निघणारी सकर्मक ऊर्जा थेट तुमच्या राशीवर प्रभाव टाकणार आहे, ज्यामुळे तुमच्या नशिबाचं कुलूप उघडणार आहे. इथे एक गोष्ट समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कन्या रास ही पृथ्वी तत्वाची रास असून तुमच्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. बुध ग्रहाला ज्योतिषशास्त्र बुद्धी, वाणी, व्यापार आणि धनलाभाचा कारक मानलं जातं. जेव्हा तुमच्या राशीचा स्वामी बुध आणि इतर मुख्य ग्रहांची युती या महापरिवर्तनात होईल तेव्हा तुमची निर्णय क्षमता कमलेची वाढणार आहे. तुमच्या वाणीमध्ये एक अशी जादू निर्माण होईल ज्यामुळे मोठी आणि कठीण काम तुम्ही सहज करून घ्याल. या राजयोगाच्या काळात व्यापारात किंवा नोकरीत आजवर ज्या हुशारीची आणि बुद्धीची कदर केली जात नव्हती त्याच बुद्धीच्या जोरावर आता तुम्ही यशाचे शिखर गाठणार आहात. हा तुमचा राशी स्वामीचा मोठा आशीर्वाद असणार आहे. पण मंडळींनो, गेले काही महिन्यात किंवा वर्षात तुम्ही खूप काही सोचलं आहे ना, बरोबर ना? मनातल्या भावना मनातच दाबून ठेवल्या आहेत. अनेकांनी तुमची लायकी काढली असेल, अनेकांनी तुम्हाला गृहीत धरलं असेल. पण आता वेळ बदलत आहे. हा जो 20 वर्षानंतरचा राजयोग आहे मंडळींनो, हा जो 20 वर्षानंतरचा राजयोग आहे ना, तो तुमच्या जीवनात एक सुवर्णकाळ घेऊन येण्याची शक्यता निर्माण करत आहे. जर तुमच्या कुंडलीतील वैयक्तिक ग्रहयोग अनुकूल असतील तर ज्या कामामध्ये आत्तापर्यंत अडथळे येत होती ती कामे अचानक मार्गी लागताना दिसतील. कन्या राशीच्या मंडळींनो, आता येतो या संपूर्ण प्रवासातील सर्वात मोठा आणि रहस्यमय वळणाचा मुद्दा. 10 जुलैनंतर हसती खेळती लोक रडायला लागणार. हे ऐकून कदाचित तुमचं मन धस्स झालं असेल. तुम्हाला वाटत असेल की सगळं काहीतरी वाईट घडणार आहे का? तर कन्या राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, नीट समजून घ्या. काही जुन्या जाणत्या ज्योतिष विलक्षणानुसार याचा अर्थ असा नाही की तुमच्यावर कोणतं संकट येणार आहे. उलट याचा संबंध तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या ते लोकांशी आहे जे आज तुमच्या अपयशावर हसत आहेत. हो कन्या राशीच्या मंडळींनो,
जे लोक आज तुम्हाला कमकुवत समजून आनंदाने हसत खेळत आहेत, तुमच्या पाठीमागे तुमच्या परिस्थितीची मस्करी उडवत आहेत, जेव्हा 10 जुलैनंतर तुमच्या आयुष्यात राजयोगाचा प्रभाव सुरू होईल, तुमची प्रगती पाहून त्याच लोकांच्या डोळ्यात विश्वासाऐवजी असूया आणि पश्चातापाचे अश्रू असतील. इथेच एक अत्यंत धक्कादायक बाब समोर येत आहे. जे लोक तुमच्यासोबत गोड बोलून तुमच्या घरातील आणि मनातील गुप्त जाणून घेत होती, तेच तुमच्या पाठीमागे कारस्थान रचत होती. 10 जुलैनंतर परिस्थिती अशी बदलेल की या कपटी लोकांचा खरा चेहरा आपोआप जगासमोर, तुमच्यासमोर, समाजासमोर येईल. ज्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा होती मदतीची, ऐनवेळी मागे हटतील आणि ज्यांना तुम्ही शत्रू किंवा परक समजत होतात, ते तुमच्या प्रगतीसाठी ढाल बनून उभे राहतील. हा शत्रूचा पर्दाफाश पाहून तुम्हाला मानसिक धक्का बसेल आणि तुमच्या स्वतःच्या डोळ्यात पाणी येईल. हा निसर्गाचा एक मोठा न्याय असणार आहे. पण या रडण्यामागे आणि या हसण्यामागे एक तिसरा शक्तीचा हात आहे. ती शक्ती म्हणजे तुमच्या आयुष्यात येणारी ती भाग्यवान व्यक्ती. कन्या राशीच्या मंडळींनो, कोण आहे ही भाग्यवान व्यक्ती जी 10 जुलैनंतर तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे आणि तुमच्या दुःखाचे रूपांतर सुखात करणार आहे? ती व्यक्ती तुमच्या कुटुंबातील असेल की अनोळखी, जाणून घेऊया पुढे. कन्या राशीच्या मंडळींनो, या विश्वाच्या आणि भविष्याच्या पटलावर जेव्हा आपण अधिक सखोल विचार करतो ना, तेव्हा असं दिसून येते की ग्रहांची ही महायुती केवळ तुमच्या आर्थिक किंवा सामाजिक स्तरावरच बदल घडवून आणणार नाही, तर तुमच्या कौटुंबिक आणि भावनिक विश्वासातही एक वादळ निर्माण करणार आहे. अनेकदा आपल्याला वाटतं की जे लोक आपल्या समोर गोड बोलतात तेच आपले खरे हितचिंतक आहेत, पण 10 जुलैनंतर हा भ्रम पूर्णपणे तुटण्याची शक्यता आहे. कन्या राशीच्या मंडळीनं, तुमच्या आयुष्यात आजवर ज्यांनी केवळ तुमच्या पैशाचा किंवा तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतला, त्यांना आता कर्मचक्राचा सामना करावा लागणार आहे. त्यांना कर्मचक्राचा हा सामना करावाच लागणार आहे. निसर्गाचा नियम आहे की जे तुम्ही पेरता तेच तुम्हाला उगवलेलं मिळतं. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ज्या अन्यायाचा, अपमानाचा आणि मानसिक त्रासाचा सामना करत आहात, तो सर्व हिशोब आता चुकता होण्याची वेळ आली आहे. या कर्मचक्रात शनिदेवाच्या गोचर स्थितीचा एक अत्यंत महत्त्वाचा खुलासा समोर येत आहे. कन्या राशीच्या मंडळींनो, गेले काही वर्षात शनीच्या विशिष्ट स्थितीमुळे तुम्ही प्रचंड मानसिक संघर्ष सोसला आहे, बरोबर ना? तुम्ही स्वभावाने अत्यंत संवेदनशील आणि अतिविचार करणारे आहात. स्वतःपेक्षा नेहमी इतरांचा विचार करणारे आणि बदल्यात फक्त मानसिक निराशा पदरात पडणे हा तुमचा इतिहास राहिला आहे. तुम्ही रात्रीच्या रात्री जागून काढल्या आहेत. अनेक चिंताने तुम्हाला ग्रासला आहे, परंतु आता शनिदेवाची न्यायप्रिय दृष्टी आणि महादेवाचं आशीर्वाद यामुळे तुमच्या या मानसिक कोंडीतून आणि त्रासातून तुमची कायमची सुटका होणार आहे. तुमच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्याचा प्रभाव निश्चित आहे. जे लोक कालपर्यंत तुमच्या गरिबीवर, तुमच्या साधेपणावर किंवा तुमच्या संघर्षावर हसत होती, ती आता तुमच्या यशाची गती आणि तुमचा बदला आत्मविश्वास पाहून स्वतःच्या नशिबाला दोष देत राहणार आहे. मंडळींनो, कन्या राशीच्या मंडळींनो, ज्या भाग्यवान व्यक्तीचा उल्लेख आपण सुरुवातीला केला होता, ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात केवळ ती एक साधी व्यक्ती म्हणून येणार नाही, तर ती एक मार्गदर्शक, एक रक्षक आणि तुमच्या नशिबाचं कुलूप उघडणारी गुरुकिल्ली ठरू शकते. ही व्यक्ती तुमचं व्यावसायिक क्षेत्रात येऊ शकते, जी तुम्हाला नफ्याचा एक असा मार्ग दाखवेल ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नव्हता. किंवा ही व्यक्ती तुमच्या कौटुंबिक वर्तुळातूनच पुढे येईल, जी आजवर पडद्यामागे राहून तुमच्यासाठी प्रार्थना करत होती. कन्या राशीच्या मंडळींनो, जर तुम्ही वाईट असाल तर तुमच्या जोडीदाराच्या रूपातच तुम्हाला ही एक भाग्यवान व्यक्ती लाभलेली असू शकते, ज्याच्या नशिबाचे ग्रहाचे पाठबळ 10 जुलैनंतर अचानक वाढणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होणार आहे. आणि जर तुम्ही अजूनही अविवाहित असाल तर कदाचित या काळात तुमच्या आयुष्यात अशा एका व्यक्तीचा प्रवेश होईल, जी तुमच्या संपूर्ण अस्तित्वाला एक नवी दिशा आणि अर्थ देऊन जाईल. या व्यक्तीच्या पावलामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि सकारात्मकतेचा एक नवीन झरा वाहू लागेल. पण ही भाग्यवान व्यक्ती नेमकी कोण असेल? ज्योतिष संकेतानुसार या व्यक्तीच्या नावाचं पहिलं अक्षर हे अ, म, क किंवा स. परत एकदा सांगते मंडळी, अ, म, क किंवा स या अक्षरापासून सुरू होण्याची दाट शक्यता आहे.
ही व्यक्ती तुमच्या भूतकाळाशी किंवा जुन्या ओळखीतली असू शकते, जी अचानक एका देवदूतासारखी तुमच्या संकट काळात धावून येईल. आता तुम्ही म्हणाल की या व्यक्तीला ओळखायचं कसं? तर याची पहिली खूण अशी असेल की ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात पाऊल ठेवताच गेले कित्येक दिवसापासून तुमच्या डोक्यावर असणारा एक मोठा मानसिक ताण किंवा एखादी मोठी समस्या एका झटक्यात हलकी होईल. तुमच्या मनाला प्रचंड शांतता लाभेल आणि रखडलेली कामे आपोआप मार्गी लागतील. हीच या व्यक्तीची सर्वात मोठी ओळख असेल. कन्या राशीच्या मंडळींनो, जेव्हा आपण 20 वर्षानंतर सक्रिय होणाऱ्या या दुर्मिळ राजयुगाबद्दल बोलतो, तेव्हा त्याचा थेट संबंध तुमचं करिअर आणि व्यवसाय जोडला जातो. त्याचबरोबर मंडळी, तुम्ही अजूनही कमेंट केली नसेल तर आपल्या व्हिडिओला नक्की कमेंट करा. श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मंडळींनो, जर तुम्ही गेले कित्येक दिवसापासूनच नोकरीच्या शोधात असाल किंवा सध्याच्या नोकरीत तुमचा छळ होत असेल, तुमची माहिती किंवा तुमचं प्रमोशन रखडलेलं असेल, तर हा राजयोग तुमच्यासाठी एका मोठ्या टर्निंग पॉईंटचे संकेत देत आहे. या काळात जुन्या समस्या सुटतील आणि तुम्हाला तुमच्या कष्टाचे योग्य फळ मिळण्यास सुरुवात होईल. व्यवसायामध्ये जी मोठी आर्थिक नुकसान झाले होते किंवा जे कर्ज तुमच्या डोक्यावर डोंगर बनून बसले होते, ते हळूहळू उतरू लागेल. पण कन्या राशीच्या मंडळींनो, यासाठी तुम्हाला तुमचे आळस झटकून पूर्ण क्षमतेने कामाला लागावे लागेल. ग्रह केवळ रस्ता दाखवू शकतात, पण चालण्याचे कष्ट तुम्हालाच घ्यावे लागतील. या राजयोगाचा सर्वात मोठा चमत्कार म्हणजे अचानक मिळणारा गुप्त धनलाभ. हो कन्या राशीच्या मंडळींनो, अनेक वर्षापासून कोर्ट कचेरीच्या वादात अडकलेले तुमची वडिलोपार्जित जमीन किंवा एखाद्या चुकीच्या ठिकाणी अडकलेले बसलेले पैसे, जुने पैसे जी मिळण्याची आशा तुम्ही पूर्णपणे सोडून दिली होती, ते पैसे या काळात व्याजासकट तुमच्याकडे परत येतील. मंडळींनो, जर तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून असा काही मोठा धनलाभ होईल ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने मजबूत होईल आणि तुमची अपूर्ण राहिलेली स्वप्न देखील पूर्ण होतील. मंडळींनो, कन्या राशीच्या मंडळींनो आणि विद्यार्थ्यांनो, जेव्हा आपण 20 वर्षानंतर येणाऱ्या या सुवर्ण काळाबद्दल बोलतो, तेव्हा त्याचा सर्वात मोठा फायदा तुमचं शिक्षण आणि करिअरला होणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी बुध हा स्वतः बुद्धी आणि शिक्षणाचा मुख्य कारक असल्यामुळे 10 जुलैनंतर तुमच्या बौद्धिक क्षमतेत कमलेची वाढ होईल. जर गेले काही महिन्यापासून तुमचे अभ्यासात लक्ष लागत नव्हते, प्रचंड आळस येत होता किंवा परीक्षेमध्ये वारंवार अपयश येत होते, तर तो कठीण काळ आता संपलाय. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी हा राजयोग अत्यंत शुभ संकेत घेऊन येत आहे. तुमच्या कष्टाला आता नशिबाची जोड मिळणार आहे. ज्या तरुणांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे किंवा नवीन नोकरीच्या सुरुवात करायची, त्यांच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होऊन नवीन मार्ग मोकळे होतील. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, हा सुवर्णकाळ तुमच्या बुद्धीला योग्य दिशा देण्यासाठी आला आहे. त्यामुळे वेळेचा अपव्यय न करता पूर्ण ताकदीने आपल्या धैर्यावर लक्ष केंद्रित करा. मंडळींनो, या 20 वर्षाच्या सुवर्ण काळात नशिबाची पूर्ण साथ मिळवण्यासाठी तुम्हाला काही ज्योतिष रहस्याची माहिती असणं खूप देखील गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्यातील संधीचे सोने करू शकाल. तुमच्या राशीचा स्वामी बुध असल्यामुळे महापरिवर्तनानंतर हिरवा आणि पांढरा म्हणजेच की ग्रीन व्हाईट हा रंग तुमच्यासाठी कमलेची भाग्यशाली ठरणार आहे. जेव्हा कधी तुम्ही एखाद्या अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी, करारासाठी किंवा नोकरीच्या मुलाखतीसाठी बाहेर पडाल, तेव्हा या रंगाचा वापर आवर्जून करा. यासोबतच अंकशास्त्रानुसार 5 हा अंक तुमच्यासाठी या काळात मंडळींनो, हा अंक तुमच्यासाठी या काळात सर्वात मोठा गेम चेंजर ठरेल. जर आपण दिशेचा विचार केला तर तुमच्यासाठी उत्तर आणि पूर्व दिशा अत्यंत शुभ राहतील. कोणतेही नवीन व्यावसायिक चर्चा करताना किंवा घरात महत्त्वाचे आर्थिक नियोजन करताना तुमचे तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे. आठवड्यातील बुधवार आणि शुक्रवार हे दिवस तुमच्यासाठी विशेष फलदायी ठरतील. या दिवसामध्ये घेतलेले मोठे निर्णय किंवा सुरू केलेली नवीन कामे तुम्हाला हमखास यश आणि मोठा धनलाभ मिळवून देतील. कन्या राशीच्या मंडळींनो, हा काळ जितका यशाचा आहे तितका तो आत्मपरीक्षणाचा देखील आहे, सावधगिरीचा देखील आहे. जेव्हा तुमच्या आयुष्यात
यश आणि पैसा येऊ लागतो तेव्हा तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांच्या नजरा बदलतात. ज्यांना आपण आपले मित्र समजत होतो त्यांच्या मनात तुमच्याबद्दल असूया निर्माण होऊ शकतो. नातेवाईक जे कालपर्यंत तुम्हाला विचारत नव्हती ती आता तुमच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न देखील करतील. पण मंडळींनो, तुम्हाला या काळात अत्यंत हुशारीने वागावे लागेल. कोणावरही अंधळा विश्वास ठेवू नका. आपल्या योजना, आपले आर्थिक व्यवहार आणि आपले गुप्त कोणाशी शेअर करू नका. कारण तुमच्या या यशामुळे अनेक जण तुमच्या पाठीमागे कारस्थान रचण्याची शक्यता नाकारता येत नाही. दृष्ट लागणे किंवा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्यावर पडू नये यासाठी नियमितपणे आध्यात्मिकाची खास धरा. महादेवाची उपासना करा आणि स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत ठेवा. तुमची अतिरिक्त शक्तीच तुम्हाला या सर्व संकटातून बाहेर पाडेल. परंतु इथेच तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा इशारा घ्यायचा आहे. हा राजयोग सक्रिय असताना तुम्ही चुकू नये. या 3 चुका करता कामा नयेत, अन्यथा आलेली लक्ष्मी आणि हा सुवर्ण काळ तुमच्या हातून निघून जाईल. पहिली चूक, आळस करणे आणि नशिबावर विसरून राहणे. दुसरी चूक, घरातल्या स्त्रियांचा किंवा मोठ्या व्यक्तींचा अपमान करणे. आणि तिसरी चूक, अचानक पैसा आल्यावर अहंकार किंवा पैशाचा माज दाखवणे. या 3 चुकापासून स्वतःला दूर ठेवा. यासोबतच 10 जुलैच्या या महापरिवर्तनापूर्वी तुम्हाला तुमच्या घरातून एक नकारात्मक गोष्टी लगेच बाहेर काढायचे. ज्योतिषशास्त्र असं मानलं जातं की जोपर्यंत घरात नकारात्मक ऊर्जा असते तोपर्यंत लक्ष्मी आणि राजयोगाचे फळ घरात टिकत नाही. मंडळी, जोपर्यंत लक्ष्मी आणि राजयोगाचे फळ घरात टिकत नाही, म्हणूनच 10 जुलै उजडण्यापूर्वी तुमच्या घरातील कोणतीही तुटलेली भांडी, बंद पडलेलं जुनं घड्याळ किंवा मुख्य दारासमोरील पसारा आणि कचरा लगेच काढून टाका. घरात स्वच्छता ठेवा जेणेकरून ब्रह्मांडातून येणारी सकारात्मक ऊर्जा थेट तुमच्या घरात प्रवेश करू शकेल. आता लक्ष देऊन ऐका. 10 जुलैच्या महापरिवर्तनाच्या रात्री तुम्हाला एक छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. 10 जुलैच्या रात्री ठीक 7 ते 9 या दरम्यान तुम्हाला तुमच्या देवघरातील किंवा ईशान्य कोपऱ्यात गायीच्या शुद्ध तुपाचा एक दिवा लावायचा आहे. त्या दिव्यात एक लवंग आणि 1 रुपयाचं नाणं टाका आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते नाणं उचलून तुमच्या पैशाच्या कपाटात किंवा तिजोरीत ठेवा. हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यातील पैशाची चणचण कायमची दूर करेल आणि या राजयोगाची ताकद 10 पटीने वाढवेल. कन्या राशीच्या मंडळीनं आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर हा बदलणारा काळ तुमच्यासाठी संमिश्र फलदायी ठरू शकतो. मानसिक ताणामुळे किंवा अतिविचार करण्याच्या सवयीमुळे तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्वतःला शांत ठेवण्याचा देखील प्रयत्न करा. ध्यान, योगासने आणि सात्विक आहार या गोष्टींना तुमच्या दिनचर्यात स्थान द्या. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची दखल या काळात काळजी घेणं गरजेचं आहे. कन्या राशीच्या मंडळींनो, हा काळ तुम्हाला हे शिकवण्यासाठी आला आहे की खरी संपत्ती हे केवळ पैसा नसून तुमचे आरोग्य आणि तुमचे कुटुंब आहे. कुटुंबात गेले काही काळापासून चाललेले वादविवाद आता संपुष्टात येतील आणि परस्पर प्रेम देखील वाढेल. कन्या राशीच्या मंडळींनो, या प्रवासाच्या शेवटी आपल्याला हाच संदेश मिळतो की सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. जर आज तुमच्या आयुष्यात अंधार असेल तर 10 जुलैनंतर प्रकाशाची एक नवी किरण तुमची वाट पाहत आहे. हा 20 वर्षाचा राजयोग, ती भाग्यवान व्यक्ती, तो गुप्त धनलाभ आणि बदलणारी परिस्थिती हे सर्व निसर्गाचे संकेत आहेत. आता तुमच्या संघर्षाचे दिवस संपत आले आहेत. परंतु लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्र हे केवळ शक्यता वर्तवतात. अंतिम सत्य हे तुमचे कर्म आणि तुमचा आत्मविश्वास असतो. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, प्रामाणिकपणे कर्म करत राहा आणि येणाऱ्या काळाचे उत्साहाने स्वागत करा. कन्या राशीच्या मंडळीनं, जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल, यातली गोष्ट तुमच्या आयुष्याशी जोडल्या गेल्यासारखी वाटत असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र लिहायला विसरू नका. आणि हो मंडळी, व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारांसोबत, नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तुमचं भविष्य उज्ज्वल असो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. तर मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ खरंच कसा वाटला तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर मंडळींनो, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ.